नमस्कार. आता तुम्ही एक युवा शेतकरी आहे. सध्या तरकारीमध्ये कुठेच बाजारभाव मिळत नाही. कशामुळे असं होतं सगळं? व्यापारी सांगतात ह्या गावातून माल आला, त्या राज्यातून माल आला, ह्या जिल्ह्यातून माल आला. आणि तरकारीचं असं होतं आहे का बाजारात गेलात तर तुम्ही आठवड्याच्या बाजारात गेलात तर भाव तेवढाच 20 रुपये पावशेर, 60 रुपये किलो, 80 रुपये किलो. पण सरकारने जे धोरण आहे का बाबा हे बटाटा झालं, कांदा झालं, एक ठराविक त्याला हे द्यायला पाहिजे. काय म्हणतो आपण त्याला का बाजार द्यायला पाहिजे. किंवा आता बटाटा काढणे चालू आहे सध्या. एक दिवस 18 होतं, एक दिवस 12 होतं. सध्या बाजार काय बटाट्याला? सध्या 13-14 रुपये किलो. हां. बटाटा एकरी उत्पन्न सध्या आता एकरी 70 ते 80 कट्टा निघतो. एका पिशवीमध्ये किती किलो? हे 50 किलो. 50 किलोला साधारण 300 किलो माल निघतो आता सध्या. 300-350 किलो माल. नाही, उत्पादन कमी असल्यामुळं बाजार कमी, खर्च बळवळत नाही. वातावरणामुळं सड झालेली आहे. एक मिनटं. आणि बटाट्याचे सध्याचे बाजारभाव 13-14 रुपये किलो. उत्पन्न किती किलो निघतं एका एकरला? आता 70 ते 80 पिशवी निघते 50 किलो. एका पिशवीमध्ये किती? 50 किलोचा कट्टा धरला आपण, एक कट्टा. खर्च फिटतो का? खर्च निघतो? खर्च साधारण खर्च निघतो, कधी कधी अंगावर येते. सध्या कुठल्या पिकाला बाजारभाव चांगला आहे? सध्या आता फक्त बाजारभाव बटाट्याला 13-14 रुपये, बाकी सगळे बाजार डाऊन आहे. आता फ्लावरी आता माझी संपली, 3-4-5 रुपयांनी घातली. हे आता मेंढ चालू आहे त्याच्यात. तुम्ही गेले दिसेल तुम्हाला. काय दोष कोणाचा? शेतकऱ्याचं नियोजन होत नाही का सरकारचं दुर्लक्ष? आता सरकारचं दुर्लक्ष म्हणावं लागेल. कारण तुम्ही जे म्हणता की बुवा पावसामुळे नुकसान झालं, याच्यामुळे नुकसान झालं. पावसाचं तर आहेच नुकसान, पण तुम्ही धोरणं बाजार द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने. धोरण शेती संदर्भामध्ये काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे ना. हो. बघा आता ते निसर्गाचा लहरीपणा बघा आता शेतकऱ्याच्या मुळे उठतोय. झालं. आता बटाटे सडलेत हे पावसात मधल्या. सीधा किमान एकरी 7-8 पिशव्या सडलेल्या निघाल्यात लोकांच्या. तर माझ्या बंधूचे पण सडलेले निघाले. तर तुम्ही एक तरुण शेतकरी आहात. आता 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. हां. भाजपची सरशी झाली. लोक म्हणतात भाजपचं सरकार नको आहे. लोक मतदार तर त्यांना निवडून देतात. मला तर हेच काही कळत नाही. जेव्हा जनतेचा कौल दाखवतं किंवा बातमीदार दाखवतात का बाबा तिथं काँग्रेसचं राज्य आहे, पण तिथं भाजपचं सरकार काय येतं हेच अजून गर्व होत नाही आमच्यासारख्या शेतकऱ्यांना. काय करिश्मा असू शकतो? मला तर वाटतं हे EVMचाच घोटाळा असू शकतो, बाकी काय नाही. EVM मशीन. एक्झिट पोल सांगते का बाबा हे राज्यात तिथं येणार. एक्झिट पोल हा सुद्धा अंदाजच असतो ना. हा अंदाज असतो, तरी पण असं होऊ शकत नाही ना. एवढा फरक कारण शक्य नाही एक्झिट ना. पोलला सांगतात 112 सीटं निघतात, यांची 60 निघतात, 65 निघतात. म्हणजे निम्या एवढा फरक होऊ शकत नाही. शेतकऱ्यांसाठी कुठलं सरकार योग्य वाटतं? सरकार तर तसं योग्य म्हणता येत नाही. जो आता सरकारने शेतकऱ्यांची बाजू मांडून योग्य बाजारभाव, योग्य नियोजन जर केलं तर ते सरकार आम्हाला आवडेल. कुठलं? तर आता आम्हाला तर राष्ट्रवादीचं काँग्रेस चांगलं वाटत होतं, पण त्यांच्यात ते दुफळी झाली. आता बेजबाबदारपणा झाला यांच्यात. पण मी उद्धव ठाकरेंचं सगळं सरकार चांगलं मानतो होतो. उद्धव ठाकरेंचं सरकार चांगलं होतं. आपल्या तालुक्याचे आमदार अद्याप तटस्थ आहेत. हां, आम्हाला पण ते एक शंकाच आहे का नक्की ते पवार गटाशी संबंध येतात का अजित पवार गटाशी संबंध येते, आम्हाला अजून काय उलगडा झालेला नाही. कोणासोबत जायला पाहिजे? मला तर शरद पवारांबरोबर जायला पाहिजे. खासदार कोल्हे पवार साहेबांच्या सोबत आहे. हो. काय त्यांच्याबद्दलची काय प्रतिक्रिया? नाही, माणूस चांगला, वैयक्तिक चांगला आहे. आणि ते तरी काय करणार? सरकार जर विरोधी पार्टीचं ते तरी काय करणार आहे? शंका नुसतं निरसन मारणार, पण पुढून काय कार्यवाही होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. नुसतं चाललंय. लोक असं म्हणतात की खासदार कोल्हे लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत नाहीत. असं कसं? व्हायलाच पाहिजे, होणार नाही असं नाही. काही कामं आहेत, शेवटी संसदेत लोकनेते आहेत, ते साधारण त्यांच्या खालचे कार्यकर्ते येतातच, भेटगाठ घेतातच, विषय काहीच नाही. आता मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात सध्या आपण पाहतो भुजबळ साहेब एक बोलतायत, ते मनोज जरांगे वेगळं बोलतायत. काय सरकारचं चुकतं आहे का हे नेते मंडळी भडकाभडकी करतायत? काय नाही, हे एका नेत्यांनी फक्त तू पुढं जा, तू असं बोल, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. फक्त ते वरून दाखवत नाही, आतून ते भुजबळांच्याच पाठीशी आहेत 100%. जरांगे पाटलांची भूमिका कितपत योग्य? 100% योग्य आहे.
कारण मी एक मराठी असू दे, माझ्या 2 मुली आहेत, ते कमी मार्क कमी होते किंवा चांगले असून तो नाही, पण नोकऱ्या नाहीत त्यांचे. आज त्या तुटूक नोकऱ्यानं कामं करतात, दोन्ही बघ 10,000 5,000वर कामं करतात. त्यात भुजबळ साहेबांचं सध्या होत असलेलं वक्तव्य कसं पाहता? नाही, ते त्याच्यात निषेध करतो आपण. का निषेध एक करता? माळी समाज म्हणून नाही, एक व्यक्ती म्हणून त्याला मी दुर्लक्षित करतो. कारण त्यांनी त्यांची बाजू मांडायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या समाजाची किंवा कोणबी समाजाची पण जरांगे पाटील तुमच्या याच्यासाठी मांडत नाही, मराठी समाज म्हणतात. तुम्ही तुमचं भांडा, आम्ही आमच्यासाठी भांडतो. हे कोणाचं वक्तव्य आहे? जरांगे पाटलांचं. त्यांनी असं म्हटलं आहे का NT ST OBCसाठी देऊ नका? ते फक्त मराठ्यांसाठीच बोलतात. कोणासाठी? फक्त मराठी. त्यांनी असं सांगितलं नाही की बा छगन भुजबळ मंत्रिमंडळात असताना सुद्धा एवढं रब बोलतात. मग हे वरून यांना काय म्हणतो ना आपण त्याला, कुछ अंदर की बात अलग आहे. हो, सरळ आहे ना, सरळ आहे ना. एखाद्या वेळेस वरच्या नेत्यांनी ऑटोमॅटिक त्याला हे दिलं असतं की बाबा बोलू नको, नाही तर केंद्राच्या बाहेर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले शिवाजी महाराजांची शपथ घेऊन की मराठ्यांना मी आरक्षण मिळवून देणारच. कधी देणार ते आरक्षण? त्यांनी तर मग सांगितले आम्ही महाराजांच्या पाया पडून देतो, आरक्षण देतो. पण कधी? ती काय म्हणते माझ्या रक्त असेपर्यंत, शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी मराठ्यांच्यासाठी लढणार. माणूस मरत नाही तो रक्तापर्यंत थेंबा असतोच. त्याने असं सांगायला पाहिजे का हे 15 दिवसात देतो, 2 महिन्यात देतो, वर्षात देतो, असं तरी निर्भीडपणे सांगायला पाहिजे. बारामतीमध्ये भाजप उमेदवार उभा करण्याच्या तयारीमध्ये आहे, सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये. कसं पाहता? नाही, ताई एक संसदीय पट्टी आहेत. त्यांचा विचार केला तर आज 3 अवॉर्ड त्यांना भेटलेले आहेत. 3 का 2 आहेत, मी वाचण्यात आलेले आहे किंवा ऐकलेलं पण आहे. उत्कृष्ट संसदपटू आहेत. विषय काम चांगलं आहे. पण आता विरोधाभास असू द्या, भाजपची लोक काय वाईट नाहीत, सगळेच चांगली व्यक्ती पण त्याच्यात आहेत. अजित पवार असं म्हणतात मी विकासासाठी भाजप एकनाथ शिंदे गटासोबत गेलो. वाणी साहेब एक सांगू का, एक शिंदे गट फुटला असेल, पवार गट फुटला असेल, याने वैयक्तिक राजीनामे देऊन वैयक्तिक उभे राहून निवडून मग त्याने निवडणुका लागणार, निवडणुका कधी होणार तोपर्यंत 5 वर्ष संपून जाणार. नाही. यांना जर बाहेर पडायचंच होतं तर यांनी राजीनामा देऊन सरळ कुठला आमदारकीचा किंवा विधानसभेचा राजीनामा देऊन यांनी बाहेर पडायला पाहिजे होतं. निवडणुका लढून विरोध तयारदार सोडलं पाहिजे होतं. आता जी लोक पवार साहेबांना सोडून गेले किंवा जे उद्धव ठाकरेंना सोडून गेले, 2024च्या निवडणुकीमध्ये काय होईल? बराचसा बदल होणार, चांगल्यापैकी बदल होणार. नको तिथं चांगली लोक येणार आणि ज्यांनी कामं केली नाहीत ते 100% पडणार. नाही, नेत्यांशी ज्यांनी फारकत घेतली, विश्वासघात केला, जनतेला विश्वासात न घेता परस्पर गट बदलले, सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसले, ही लालची वृत्ती. निवडणुकीत त्यांना झटका बसेल. हो, 100% बसणार, 100% बसणार. जुन्नर तालुक्याचा 2024ला आमदार कोण पाहिजे? आमदार तर तसं पाहिलं तर काय दोन्ही नेते बळगट आहेत. दोन्ही कोण? शरददादा सोनवणे होते, आता अतुलदादा बेनके आहेत, आता आशाताई बुचके आहेत. येणारा काळच ठरवेल. आता तुम्हाला काय वाटतं बाबा, कोण हवा किंवा कोणाचं काम चांगलं आहे? काम तसं पाहिलं तर आज आमच्या परिसरात आशाताईंचं काम चांगलं आहे, अतुलदादांचंही काम चांगलं आहे, शरददादांनी मागच्या 25 वर्षी काम केलं आहे. पण आता असं सांगू शकत नाही. शेरकरांचं पण नाव चर्चेला घेतलं जातं, सत्यशील शेरकर. मला वाटत सत्यशील दादा रंगणात येतील. का बरं काय येणार नाही? कारण आता पुढं भरपूर लोक आहेत. चला, आता तुम्ही म्हणाले आशाताई बुचके, शरद सोनवणे, अतुल बेनके, ह्या तिघांमध्ये सरस उमेदवार कोण? सरसच्या दृष्टीने आज पाहिलं तर अतुलदादा सगळीकडे हिंडत आहेत, आशाताई पण हिंडत आहेत भरपूर. मी तर काय ते एक देव नाही का त्यांना कोण पाहिजे असं नाही, परंतु आपलं व्यक्तिगत मत का तुमच्या मतावर विजय होतील किंवा माझ्या एकट्याच्या मतावर पडतील असं नाही, आपला एक अंदाज. जर ठाकरे आणि शरद पवारांचं जर सरकार पाहिजे असेल तर राष्ट्रवादीला मतदान पाहिजे.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.